अरे नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती आता कधी तारीख निघणार आहे माहित नाहीये, पण आपण आधीपासूनच तयारीत राहिलेलं पाहिजे। त्यासाठी आपण आता तलाठी भरतीसाठी इथं शिकणार आहे LCM म्हणजे मराठीत काय लसावी। LCM आपण काय शिकणार आहोत मित्रांनो? LCM म्हणजे लसावी, बरोबर आहे का मित्रांनो? आपण काय शिकणार आहोत? LCM। LCM म्हणजे काय? तर LCM म्हणजे असतया लसावी, बरोबर आहे। तर पहिल्यांदा मी इथं आपण आता लसावी मसावी यामध्ये दोन प्रकार आहेत। लसावी मसावी यामध्ये काय दोन प्रकार आहेत, पण आपण या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त लसावी या मुद्द्यावरच फोकस करणार आहे। या व्हिडिओत फक्त आपण लसावी शिकणार आहे। तर पहिलं गणित काय आहे बघा, पहिलं गणित काय आहे बघा, 12 आणि 14 यांचा लसावी शोधा। 12 आणि 14 यांचा लसावी शोधा। काय? 12 आणि 14 यांचा लसावी शोधा। खूप सोपं आहे बघा। कुणाचा शोधायचा आहे? 12 आणि 14चा लसावी इथं आपल्याला काय करायचं? शोधायचा आहे। तर इथं बघा पहिला आकडा काय आहे? 12, दुसरा आकडा काय आहे? 51, तिसरा आकडा काय आहे? इथं पर्याय आपल्याला 84 आणि चौथा काय आहे? 69। तर यामधलं काय उत्तर येईल हे आपल्याला शोधायचं आहे। बघा लसावी शोधायचा आहे आपल्याला, इथं LCM शोधायचा आहे। तर LCM शोधताना बघा अशी लाईन मारतोय मी, असं तुम्ही लाईन मारायच्या। कुणाचा शोधायचा आहे? 12चा आणि 14चा। मग याला मित्रांनो काय करायचं? जरा मी व्हिडिओ नीट दिसतो का बघतो। याला मित्रांनो काय करायचं बघा, सरळ सरळ सगळ्यात पहिल्यांदा कमी एक सोडून एकच्या वर काय 2, तर 2 न गुण भाग जातोय का बघा। बघा बेसक 12 बेसत्ते 14 पूर्णपणे भाग गेला पाहिजे बघा। इथं पण कुणाला जातोय? या बेत्रिक 6 न जातोय, पण 7 न जात नाही। त्यामुळे बघा बेत्रिक 6 7 आहे तसं खाली आलं, बरोबर आहे। आता खाली कुठं कशाने जातोय बघा, कशाने? 3 न जात, 3 एके 3 हे 7 आहे तसं राहिलं बघा। परत बघा 7 एके 7। काय केलं मित्रांनो मी तुम्हाला अजून एकदा सांगतो हो का। बेसक 12 बेसाती 14। आता खाली बघा इथं बेत्रिक 6 आहे, पण 7 ला भाग जात नाही। भाग तवाच घालवायचा आहे जेव्हा तो पूर्णपणे जातोय। भाग पूर्णपणे जात असेल तेव्हाच घालवायचा आहे। तर इथं बघा बेत्रिक 6 पण 7 ला भाग जात नाही, म्हणून 7 ही संख्या खाली उतरली। पुढे बघा काय आहे? 3 आणि 7 आहे, इथं पण तसंच आहे बघा। 3 न बघ 3 एके 3 7 ला भाग जात नाही 3 न, म्हणून 7 आहे तसं आपण इथं खाली उतरलेलं आहे। परत बघा 1 आहे, 1 ला तर भाग घालवायची गरज नाही, बरोबर आहे। 7 एके 7 आणि हे पहिलं 1 खाली आलं। तर इथं काय मिळालं बघा, या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे। 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 7। बघा या सर्वांची आपल्याला काय करायचं आहे? बेरीज गुणाकार करायचा आहे। बेरीज म्हणतो गुणाकार करायचा आहे। बेदुनी 4, बरोबर आहे। परत खाली बघा 4 त्रिकोण 12, बरोबर आहे। 12 गुणिले 6 किती झालं? 12 पंचे 60, 12 72, 12 साती 84। किती सोपं आहे बघा। 84 कुठं आहे? इथं आहे बघा 84। निघलं नाही उत्तर? आयुष्यात इतका पैसा कमवा मित्रांनो, पैसा इतका पाहिजे की गुणा बेरीज 10,000 अधिक 10,000 20,000 नाही, 10,000 गुणुले डायरेक्ट 10,000 पाहिजे, गुणुले 10,000 किती होती मोजा। त्यामुळे बेरीज काय मुठ्ठी ठेवा, कॅल्क्युलेशन मुठ्ठी ठेवा, स्वप्न मुठ्ठी बघा, ठीक आहे। आणि तलाठी भरतीसाठी प्रयत्न करताय, नोकरी लागू दे, तुमचं लग्न होऊ दे। आजकाल महाराष्ट्रात आधीच पोरासनी पुरी मिळून झाली त्या लग्नाला, त्यामुळे अभ्यास करा, मिळाली एखादी पोरगी मग। आणि जी लोक माणसं आता ठीक आहे हे समजलं, तर पुढचं सोडवणार आहे आपण इथं, बरोबर आहे। चला आता आपण इथं दुसरं सोडवूया बघा। दुसरं जर मी प्रश्न लिहिताना तुम्ही जरा व्हिडिओ पुढे ढकलला तर बरं होईल, कारण काय प्रॉब्लेम आहे मला इथं आपला व्हाईट बोर्ड
आपला काय हा डिजिटल बोर्ड नाहीये, त्यामुळे इथे लिहिण्यासाठी मला काय लागतो, थोडा वेळ लागतो. त्यामुळे काय करा, तुम्ही काय करू शकताय, जरा व्हिडिओ पुढे ढकलू शकता. समजतंय का मी काय बोलतोय. इथं काय दिलेलं आहे बघा, 48 आणि 52 याचा लसावी शोधा. पहिलं काय आहे बघा, इथं पहिलं काय आहे 724, दुसरं 712, तिसरं काय आहे बघा 918, 921. चला आता याचा लसावी आपल्याला शोधायचा आहे. कुणाचा शोधायचा आहे, 48 आणि 52 याचा आपल्याला लसावी. लसावी म्हणजे काय इंग्लिशमध्ये, काही जण इंग्लिशमध्ये पण असतात, LCM शोधायचा आहे. काय शोधायचं आहे, LCM. तर उतरून घ्या मित्रांनो, इथं खाली काय येतंय वर 48, 52. बघा सगळ्यात बारकी संख्या एक सोडून कुठली, 2 न भाग जातोय का, जातोय. 2 दुनी 4, 2 चौक 8, 2 त्रिक 6, इथे गेला 2 सक्क 12. अजून 2 न जातोय का बघा, जातोय. 2 के 2 दुनी 4, 2 के 2, इथे गेला 2 8 16. आता जातोय का बघा 2 सक्क 12, 2 9 18. आता इथं 2 न जातोय का बघा, 2 त्रिक 6, पण 9 न जात नाही, मग 2 घेऊया का, नको 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 नको. पुढच्या नंबरनं कुठल्या जातोय बघा की, 3 न जातोय की सगळ्याला भाग, 3 दुनी 6, 3 त्रिक 9. इथं बघा कशाने जातोय, इथं बघा दोन्ही भिन्न संख्या आहेत, त्यामुळे जाणार नाही, त्यामुळे 2 ला फक्त 2 न जाईल. 2 के 2 आणि 3 तसाच खाली उतरणार. परत बघा इथं 3 1 के 3 लिहिणार. काय मिळालं, हे सगळं मिळालं आपल्याला. मिळालं का, मग हे मिळाल्यावर काय करायचं आहे, या सगळ्याचा गुणाकार करायचा आहे. 2 गुणुले 2 गुणुले 2. 2 किती वेळा आहे, 1 2 3 4 वेळा 2 आहे, तर 4 वेळा 2 बरोबर आहे का. 1 2 3 4 वेळा 2 आणि 2 वेळा 3 आहे मित्रांनो, बरोबर आहे का बघा. 1 2 3 4 वेळा 2 आहे, 3 1 2 वेळा आहे. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 त्रिक 48 आणि 48 गुणुले 3 किती बघा, किती झाले 50 50 150, 150 न 6 गेले 144. अरे तू तर कसं काय चुकलं, काहीतरी माझं उत्तर कसं काहीतरी चुकलं बघा. 92 18, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, बरोबर आहे. 1 2 3 4, 1 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 त्रिक 48. जरा एकच मिनिट थांबा. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर चुकलेला आहे. बरोबर इथं बघा जरा मिस्टेक झाली आणि सगळं उत्तर चुकीचं निघलं. जरा मिस्टेक झाली, सगळं उत्तर काय निघलं, चुकीचं निघलं. माफ करा, जरा माझं सोडवण्यात जमनिंग झालं. इथं काय आहे बघा, इथं काय आहे बघा मित्रांनो, इथं 48 आहे, इथं 52 आहे. इथं माझा भागाकार चुकला. 2 दुनी 4, 2 चौक 8, 2 त्रिक 6 केलं इथं मी. 2 दुनी 4 आहे इथं, 2 दुनी 4 इथं 1 गेला, 2 सक्क 12. इथंच माझं चुकलं बघा. 2 के 2, 2 दुनी 4, 2 के 2, 2 त्रिक 6, इथं 13 आलं बघा. बरोबर आहे, आता बरोबर येते बघा. आता 2 न 13 ला भाग जाऊ शकत नाही, तर आपण याला इथं 6 न घालू. 2 सक्क 12, इथं काय आलं 13. परत काय 2 त्रिक 6, 13 ला जात नाही, 13 कसं आलं. 3 1 के 3, 13 तसंच आलं. आणि परत शेवटी 13 1 के 13. आता ह्या सगळ्याचा गुणाकार करू. 2 किती वेळा बघा, 1 2 3 4 वेळा 2 आहे. 1 2 3 4 वेळा 2 आहे. किती वेळा, 4 वेळा 2 आहे. 1 2 3 4 वेळा 2 आहे. परत किती आहे, 3 1 10, 13 1 10 हे बघा मित्रांनो. 2 के 2, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 त्रिक 48 आणि 48 गुणिले काय करायचं आहे, 13 करायचं आहे. बरोबर आहे, 48 गुणिले 13 करायचं आहे. 48 गुणिले 13 करायचं आहे बघा. 3 8 24, 3 8 24, बरोबर आहे. 3 8 24, 3 चौक 12, 2 14, 144, 1 8 8, 1 चौक 4, 4 8 12 वर 1 गेलं 6, 724.
हे बघा पहिला ऑप्शन आला. आलं का बरोबर आहे पोरा? आलं का बरोबर? बघ नीट. हा ओके. चला आता आपण इथं तिसरं सोडवणार आहे. फार काय याच्यात अवघड नाहीये, खूप सोपं आहे. फक्त मित्रांनो लक्ष द्या आणि मी पुढचा प्रश्न लिहितोर तुम्ही व्हिडिओ पुढे जरा ढकलू शकता. 10 20 30 40 50 60 सेकंद काहीतरी व्हिडिओ पुढे ढकलू शकता. मला वाटतं बरोबर आहे का? जेणेकरून तुमचा टाइम वाचेल. आता बघा मी इथं तिसरं सोडवतोय. काय सोडवतोय मी इथं? तिसरं सोडवतोय. तिसरं काय? 22 आणि 32 यांचा लसावी शोधा. 22 आणि 32 यांचा लसावी शोधा. बरोबर आहे. लसावी म्हणजे काय? LCM डोक्यात ठेवा. पर्याय भाग काय? पर्याय काय तिथं? 241. दुसरा काय? 352. तिसरा चौथा एकदम बघू काय आहे. ठीक आहे. ओके ठीक आहे. तर पर्याय शोधायचा आपल्याला इथं. बरोबर आहे. तर मित्रांनो बघा आपल्याला काय करायचं इथं? 22 आणि 32 यांचा लसावी शोधायचा आहे. 22 आणि 32 चा काय शोधायचा? लसावी. तर काय करणार आपण? बघा आपण काय करणार आहे आता. याला पहिल्यांदा उतरून घेणार असं. इथं काय लिहिणार? 22. इथं काय लिहिणार? 32. कशाने भाग जातोय? 1 सोडून. हा 2 न जातोय बघा. बरोबर आहे. 1 सोडून वरची संख्या. बेक के बे बेक के बे बेक के बे राहिलेले एक इथं गेला. बेसक्क 12 जातोय का? बेक के बे बेक के बे. बरोबर आहे. बेक के बे. आता इथं 3 आहे. मग इथं किती राहिले? इथं किती? बेक इथं राहिला किती? 1 शिल्लक राहिला. तो कुठे गेला? शिल्लक इथं गेला. बेसक्क 12. आता ह्याला भाग कशाने जातो? या 11ला तर कशाने जाऊ शकत नाहीये इथं भाग. तर इथं बघा 16ला जाऊ शकतो 2 न. बघा 11 11 आले. 32 16. आता खाली बघा डबल इथं बघा 11 तसंच राहणार आहे. 2 चौक 8. बरोबर आहे का? खाली डबल बघा काय 11 तसंच राहणार आहे. 2 दुनी 4 आणि परत काय? बे के बे. बरोबर आहे का? आणि 11 1 के 11 शेवटी. बरोबर आहे. बरोबर आहे. कुठं चुकलोय मी सुद्धा? हा बरोबर आहे. किती वेळा 2 आलं? 1 2 3 4 5 वेळा 2 आले. 1 2 3 4 5 वेळा 2 आलं बघा. 1 2 3 4 5 वेळा 2 आलं आणि परत एकदा 11 आलं. या बरोबर आहे का? इथं खाली 11 आले बघा मित्रांनो. बरोबर आहे का रे? लक्ष दे. बे के बे 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32. बाबा तुला कळतंय का मी काय करतो? या बे 2 गुणे 2 4 उत्तर आले. 4 दुनी 8 आलं. 8 दुनी 16 आलं. 16 दुनी 32 आलं आणि 32 गुणुले 11 करायचं. आता किती? 32 गुणुले 11. 32 गुणुले काय करायचं? 11. 32 इथं आहे तसं आलं. बरोबर आहे का? 81 2 81 3 किती उत्तर आलं? 2 आणि 5 आणि 352 उत्तर आलंय. कधी पण गुणाकार करा. 32 गुणुले 11 352 येत. या नादच खुळा सुट्टी न तलाठी भरती पोरं काढणारच. अभ्यास चालू ठेवा पोरांनो. तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका. बाकी मी आहेच. अभ्यास घ्यायला तुमचा हाय म्हणजे काय? मी काय तुमचा काय पेपर लिहायला येणार आहे का? प्रत्येकानं आपला पेपर स्वतःच घ्यायचा असतो. या त्यामुळे एखादा मित्र हुशार आहे तो माझा पेपर लिहिला असलं काय होत नसतं. या असलं काय डमी बिमी केलं की गावलं की काय सुट्टी नाही बघा बा. मग त्यामुळे आहे ना आपला पेपर आपल्यालाच लिहायला लागतो. त्यामुळे आपला अभ्यास करा. माझं काम आहे तुम्हाला शिकवून. मी शिकवतोय बघा. चला ठीक आहे. 4थं गणित लिहितोय बघा. व्हिडिओ पुढं पळवला तर चालेल. कारण की इथं कसं होतं या मला लिहायला लागतोय टाइम. 88 84 याचा लसावी शोधा. 88 84 याचा लसावी शोधा. याचा काय करा? लसावी काय करा? शोधा. 88 84 चा लसावी शोधा. पर्याय पर्याय पटापट बघू काय आहेत. पर्याय काय काय आहेत? पर्याय 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 शोध लिहून घेतो. ठीक आहे. ठीक आहे. ओके. 88 24 याचा लसावी शोधा. कसा काढणार आहे बा मित्रांनो आपण याचा लसावी? कसा काढणार आहे? 88
24 याचा काय करायचा आहे लसावी शोधायचा आहे. कसा करणार बेचोक 8 सगळ्यात कम एक सोडून त्याच्यावर संख्या कुठली आहे 2 त्यानं भाग जातोय का जातोय बघा बेचोक 8 बे के बे बे दुनी 4 याला काय ह्याला पण जातोय का 2 ने जातोय बघा बे दुनी 4 बरोबर आहे बे दुनी 4 इथं बेसक्क 12 ह्याला जातोय का 2 ने जातोय बघा बे के बे बेत्रिक 6 आता बघा 11 आता 11 ला जात नाही 3 ला जात नाही त्यामुळे 11 1 11 3 राहिलं आणि 3 1 3 ही आली बघा सगळी लाईन काय लाईन आहे 2 2 2 3 वेळा 2 1 2 3 वेळा 2 परत 11 गुणुले 3 आहे बघा 1 2 3 3 वेळा 2 परत 11 एकदा परत 3 बघा बरोबर आहे का 1 2 3 वेळा 2 आले 11 एकदा 3 एकदा बे दुनी 4 दुनी 8 गुणुले 11 करायचा 11 ते 88 आणि 88 गुणुले 3 88 गुणुले 3 बघा काय येते 88 गुणुले 3 88 गुणुले 3 8 त्रिक 24 8 त्रिक काय 24 8 त्रिक 24 आणि 2 26 264 आहे का आहे रे आहे आलं बघा बरोबर उत्तर खतरनाक तलाठी भरती पोरांनो काढायचे तुम्हाला लक्षात ठेवा बाकी काय विषय काय अवघड नाही बर ठीक आहे आता इथनं पुढची 4 गणित मी मनाने घेतो या की ऑलरेडी काय इथं तयार केलेली नाही ती मी माझ्या वहीत त्यामुळे तर पर्याय काय अंदाजे पर्याय लिहून पण चालणार नाही पर्याय कसले ना त्या 4 मधले एक उत्तर माहित पाहिजे तेव्हा पर्याय लिहिन ना आणि इथूच मनाने म्हणल्यावर गणित कसं पर्याय करणार बरोबर आहे का तर ध्यान द्या लक्ष द्या अभ्यास करत राहा अभ्यास करणं महत्वाचं आहे महत्व बघा मनान घेऊ काय घेऊ मनानं 28 आणि 37 यांचा लसावी शोधा 28 आणि 37 यांचा लसावी शोधा या लसावी म्हणजे काय एलसीएम कन्फ्यूज होऊ नका लसावी म्हणजे काय एलसीएम लसावी म्हणजे काय एलसीएम बघा आता कसं सोडवतो मी याच खाली घेतलं 28 37 बघा असं कुठलं एक सोडून त्याच्यावरची कुठली संख्या आहे का ज्यानं भाग जाऊ शकतो सगळ्याला बे के बे चोक 8 पण बेत्रिक बे के बे एक पुढे गेला 17 ला जात नाही 2 न पुढे बघा 3 न जातोय का 3 न तर याला जातच नाही पहिल्यांदा 28 ला 3 न जात नाही 3 8 24 3 9 27 4 न जातोय का 4 7 28 परी 36 येत नाही 4 9 36 आहे 5 न जातोय का नाही जात 5 5 25 आहे नाही जात 5 ते 35 आहे नाही जात 6 न 6 चोक 24 आहे 6 पण 30 आहे 6 6 36 आहे 6 न पण नाही 7 चोक 28 पण 7 5 35 7 चक 42 7 न पण नाही 8 चोक 8 आणि 16 24 8 न पण नाही जात बघा इथं 9 त्रिक 27 नाही मग याला पर्याय काय आहे 2 न भाग घालवा बे के बे चोक 8 राहिले किती 37 आता 37 ला तर 2 न भाग जात नाही इथं मग काय केलं पाहिजे बघा बे 7 14 बरोबर आहे का 37 परत खाली आहे तसं आलं परत बघा 7 1 7 37 आहे तसं खाली आले परत काय 37 1 37 काय केलं समजा बघा इथं 2 न 3 न 4 न 5 6 7 8 9 कशाने तिथं भाग जात नाही त्याच्या वरच्या संख्येने पण जात नाही भाग 28 14 दुनिया 28 जरी घेतलं तर 37 येत नाही पाड्यात त्यामुळे काय केलं 2 नच घालवला कसा बे के बे चोक 8 आणि 37 ला काही भाग जात नाही मग 37 खाली आला डायरेक्ट बघा बे 7 14 37 परत खाली तसा खाली आला का भाग जात नाही 7 1 7 खाली आलं पण 37 ला भाग जात नाही मग 37 परत खाली आला परत इथं 1 झालं ऑलरेडी त्यामुळे 37 1 37 खाली 1 1 आलं पाहिजे शेवटी काय आलं पाहिजे शेवटी 1 1 खाली शेवटी आलं पाहिजे लक्षात ठेवा शेवटी 1 1 आलं पाहिजे 2 किती वेळा आहे 1 2 वेळा 2 आहे 1 2 वेळा 2 आहे परत काय एकदा 7 आहे एकदा 37 आहे 2 वेळा 2 आहे 1 2 2 वेळा 2 आहे एकदा 7 आहे एकदा 37 आहे बे दुनी 4 4 7 28 गुणुले 37 करायचं आपल्याला काय 28 गुणुले 37 करायचं मित्रांनो 37 गुणुले 28 बघा काय येतंय 8 साठी
56 बरोबर आहे का 8 7 56 8 त्रिक 24 आणि 5 29 बरोबर आहे का 2 सत्ते 14 आणि वर एक गेला बरोबर 2 त्रिक 6 आणि 1 7 बरोबर आहे का 6 9 4 13 आणि वर एक 7 8 9 10 1036 एलसीएम आला किती आला 1036 एलसीएम आला 1036 एलसीएम बरोबर आहे लसावी चला ठीक आहे अशा पद्धतीने आपलं 5वं झालेलं आहे पुढचं ही आपण काय घेऊया मनानं घेऊया इथं ठीक आहे हे 6वं सुद्धा आपण काय घेऊया मनानं घेऊया एलसीएम तर पुढचंही आपण इथं काय घेणार आहे मनानं घेणार आहे आता ह्याचं उत्तर कसं आहे बघा आपण डायरेक्ट काढलेलं आहे आपल्याला काय प्रश्न तयार नाही तर कदाचित उत्तर चुकलेलं पण असू शकतं या पण ठीक आहे बघू आपण धरूनच चालू की आपलं बरोबर आहे 18 आणि 20 याचा लसावी शोधा 20 यांचा लसावी म्हणजे काय डोक्यात ठेवा लसावी म्हणजे एलसीएम शोधा लसावी म्हणजे काय एलसीएम शोधा 18 आणि 20 चा काय करा एलसीएम शोधा लसावी शोधा काय करणार सरळ सरळ रेग मारणार अशी इथं काय 18 इथं काय 20 92 18 बेन 10 20 त्याला बघा 2 न जातोय का नाही जात काय इथं 9 आहे तर 3 त्रिक 9 10 आहे तसं खाली आलं ओके 10 ला कशाने जातोय या 10 ला 5 न जातोय या 5 दुनी 10 होतं या पण इथं 3 ला कशाने जातोय का नाही पण 5 ने 3 ला जात नाही त्यामुळे 3 1 3 वरचं 10 तसंच खाली आलं का तर 3 न 10 ला भाग जात नाही इथं काय करणार आता 10 1 10 करणार हे 1 आहे तसं खाली आलं आणि ह्याचं 10 1 10 काय मिळालं हे मिळालं काय बघा इथं काय आहे 2 1 10 आहे परत हे 3 आहे हे परत 3 आहे बरोबर आहे आणि हे परत काय 10 आहे बघा काय झालं 2 त्रिक 6 6 त्रिक 18 18 गुणुले 10 180 बरोबर आहे का 2 त्रिक 6 6 त्रिक 18 आणि 18 गुणुले अरे 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 मित्रांनो चुकलं बघा इथं चुकलं बघा मित्रांनो इथं चुकलं बघा कसं करायचं आहे बघा इथं 10 घेऊन नाही चालणार मित्रांनो 5 दुनी इथं काय होत होतं 5 दुनी 10 5 दुनी काय 10 बरोबर आहे का 5 दुनी 10 बरोबर आहे इथं 5 दुनी 10 बरोबर आहे 5 दुनी 10 आता हे 2 आलं तर इथं बे के बे करणार हो का 5 दुनी 10 2 राहिलं बे के बे तर ह्याचा बघा करणार आपण 2 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 5 गुणुले 2 बघा 1 2 1 आणि 2 वेळा 2 आहे 2 वेळा 2 आहे बरोबर आणि 3 वेळा 2 आहे बरोबर आणि एकदा 5 आहे 2 त्रिक 6 6 त्रिक 18 18 दुनी 36 आता राहिले काय 5 36 गुणुले 5 करायचं आहे बरोबर आहे का बघा काय म्हणतोय मी हो का 2 त्रिक 6 झालं 6 त्रिक 18 झालं 18 गुणुले 2 किती झालं 36 झालं 36 गुणुले काय हे 5 राहिलेलं बरोबर आहे 5 सक्क 30 5 सक्क 30 5 त्रिक 15 आणि 3 18 180 180 आलंय बघा काय आलंय 180 उत्तर आलेलं आहे ठीक आहे मगाशी पण 180 येत होतं पण कसं आहे या स्टेप चुकत होत्या त्यामुळे या स्टेप बरोबर केल्या बघा म्हणजे 180 100% आपलं उत्तर इथं बरोबर असू शकतं या आपण मनानं घेतलंय का फक्त इथं कसं आहे फोड करताना नीट फोड केली पाहिजे त्यासाठी आपण हे चेक केलं ओके किती नंबरचं झालंय कदाचित 6 नंबरचं झालं बरोबर आहे ना 6 नंबरचं झालं आता आपण मनानं इथं 7 नंबरचं घेणार आहोत किती नंबरचं 7 नंबरचं तर तुम्ही इथं व्हिडिओ पुढे जरा ढकलू शकता जेणेकरून तुमचा वेळ वाचेल 32 आणि 34 यांचा लसावी म्हणजे काय एलसीएम शोधा लसावी म्हणजे काय एलसीएम शोधा एलसीएम ठीक आहे आता काय करणार मी सरळ एक लाईन मारणार इथं काय येणार 32 घेणार इथं काय येणार 34 बघा 2नच भाग जातो या बे के बे राहिलं एक इथं बे सक्क 12 बे के बे राहिलं एक इथं गेलं बे सत्ते 14 बरोबर आहे का आता इथं बघा 17 नंतर आपण काय करू शकत नाही इथं तर इथं बे 28 16 आहे बरोबर आहे इथं काय
बे 8 16 आहे पण 17ला भाग जात नाही, बरोबर आहे का? त्यामुळे 17 तसंच ठेवणार आपण. बे 8 16 आणि इथं काय 17, बरोबर आहे. तर आता बघा काय इथं बे चोक 8 आणि 17, बरोबर आहे. आता इथं काय बघा बे दुनी 4 17 आहे तसंच खाली येतं या. बे के बे आणि इथं किती 17 आणि पर शेवटी काय 17 एके 17, बरोबर आहे. तर हे सगळे बघा कशा पद्धतीने आपण सोडवलं या, बरोबर आहे का? आता इथं किती वेळा 2 आले, 1 2 3 4 5 वेळा 2 आलं बघा. 1 2 3 4 5 5 वेळा 2 आलं. 1 2 3 4 5 बघा 1 2 3 4 5 वेळा 2 आणि एकदा काय आले 17 आले. 17 हाय कार खतरा बघा 1 2 3 4 5 वेळा 2 आणि एकदा 17 हाय कार खतरा बघा. बे दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 32 गुणिले काय 17, बरोबर आहे का? बघा बे दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32 गुणिले 17 7 7 दुने 14 7 दुने 14, बरोबर आहे का? 7 दुने काय आहे 14, वर एक गेलं 7 दुने 14 वर गेलं 7 त्रिक 21 आणि 1 22, बरोबर आहे का? इथं 1 गुणिले 2 2 1 गुणिले 3 3 4 आणि 4 आणि 5 544 उत्तर आलेलं आहे. उत्तर का जे चुकीचं पण असू शकतंय कारण की आपण आपल्या मनानं करतो या, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथं 7 गणित सोडवलेले आहेत. आता जरा इथून पुढचे अजून जरा सोडवू, जरा मोठं घेऊन बघू. चुकलं तर चुकू द्या, काय प्रॉब्लेम नाही. पण कसा या आपल्याला ही कन्सेप्ट एलसीएम ची समजली पाहिजे. लसावी कसा काढायचा हे आपल्याला टोटल डिटेल मध्ये समजलं पाहिजे. आपला निव्वळ हेतू हाच आहे गणित सोडवण्याचा की आपल्याला एलसीएम पूर्णपणे आलं पाहिजे. आता 8वं गणित आपण 122 आणि 144 यांचा लसावी शोधा. यांचा काय करा, यांचा लसावी शोधा. कुणाचा 122 आणि 144 यांचा लसावी शोधा. तर पहिल्यांदा बघा खाली उतरून घेणार 122 144 बघा 2 न जातोय का, जातोय बघा. बेसक 12 बे के बे बे सत्ते 14 बे दुनी 4 आलं का, आलं का रे? तुला कळलं का? इथं काय गेले मी, इथं 2 लिहिले बघ 2. बेसक 12 बे के बे बे सत्ते 14 बे दुनी 4 बघ. आता इथं जातोय का भाग 2 न, इथं 2 न भाग जातोय का, नाही जात. इथं 2 न, इथं 72 आहे 72 ला जातोय 2 न, पण 61 ला कशानं भाग जातोय या, 61 ला कशानं भाग जातोय 3 न पण नाही जात. 3 गुणिले 20 30 12 पंचे 60 8 पंचे 60 5 10 50 4 10 44 48 52 56 60 नाही ह्याला कशानं जात नाही मला वाटतंय. 61 भागिले 2 61 13 13 13 65 नाही 14 14 48 62 नाही 14 14 48 7 नाही येत. 61 ला कशाने जात नाही मला वाटतंय, बरोबर आहे. 61 ला कशानेही भाग जात नाही असं मला वाटतंय, ठीक आहे. तर 72 ला जातोय 2 न, 61 आहेतच खाली उतरा, बरोबर आहे. बेत्रिक 6 राहिला 1 इथं गेला. बेसक 12 परत 61 आहेतच खाली उतरा. इथं 2 न जातोय बघा 36 ला. बे के बे राहिला 1 इथं गेला. बे 8 16 परत बघा 61 आहे तसा खाली आला. 92 18 परत याला 3 न जातोय बघा पण इथं जात नाही त्यामुळे 61 आहेतच खाली. 3 त्रिक 9 परत बघा 61 आहेतच खाली. आता 3 एके 3 3 एके 3 आता बघा परत काय करणार, आता शेवटी 61 राहित या. तर 61 ला मला वाटत नाही कशाने भाग जातो या, म्हणजे 9 न पण जात नाही, 10 न पण नाही, 12 न पण नाही, 13 पण 17 16 16 16 32 33 64 64 17 1 17 17 2 34 17 1 51 68 17 न पण जात नाही. त्यामुळे 61 ला भाग जात नाही, त्यामुळे 61 एके 61च येणार. बरं ही काय मिळालं, ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 2 किती वेळा मोजा, 1 2 3 4 वेळा 2 आहे. 1 2 3 4 वेळा 2 आहे. 1 2 3 4 वेळा 3 किती वेळा आहे, 2 वेळा आहे.
बरोबर आहे आणि शेवटी काय आहे 3 आहे 61 आहे बरोबर आहे बघा 1 2 3 4 वेळा 2 1 2 3 4 वेळा 2 3 किती वेळा 1 2 वेळा आहे 3 2 वेळा आणि 61 एकदा आहे 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 त्रिक 48 आणि 48 आता 48 गुणिले 3 करायचं आहे किती होईल बघा 50 50 50 गुणिले 3 किती झालं 150 त्यातनं 6 कमी केलं 144 झालं किती झालं 144 झालं इथं बरोबर आहे 144 गुणिले 61 बघा एकदा डोकं लावा की 48 गुणिले 3 किती होते बघा 3 8 24 3 8 24 3 चौक 12 आणि 2 14 144 झालं का बरोबर आहे का 144 गुणिले 61 1 गुणिले 4 4 1 गुणिले 4 4 81 1 1 गुणिले 1 बरोबर 6 चौक 24 6 चौक 24 बरोबर आहे वर 2 गेलं 6 चौक 24 आणि 2 26 वर 1 गेला 6 के 6 आणि वरचं 2 8 बरोबर आहे काय आलं 4 आणि 8 बेरीज करतो इथं माहित आहे ना नाही तर तू त्याला जीव नको जेवढं पण येत नसलं तर 4 4 4 अधिक 4 8 7 8 लसावी काय आला 8784 इतका लांबडा बघा लसावी आला इथं समजतंय का कशा पद्धतीने आपण हे सगळी गणित सोडवतोय लसावी काढणं खूपच सोपं आहे फक्त स्वतःचं डोकं लावता आलं पाहिजे बाकी काय नाही पोरांनो तलाठी भरतीचा फॉर्म निघू शकतोय त्यामुळे तुम्ही सगळी तयारीत राहावा